नमस्कार मित्रांनो. बुद्धिमान आणि समयसूचकता हे गुण कन्या राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतात. म्हणजे कुठल्याही विषयावरती जर का निर्णय घ्यायचा असेल, तर नीट विचार करून निर्णय घेतला जातो. तुम्हाला तुमच्या मर्यादा ठाऊक आहेत आणि कोणाबरोबर किती बोलायचं, कसं बोलायचं हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि याच्याच जोडीला ज्याला आपण पैशाचा विनियोग कसा करायचा, हे सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक आहे. अर्थात तुमच्यामध्ये असलेले हे जे गुण आहेत त्याचा कस जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये जे ग्रहांचे राश्यांतर आहे ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असणार आहे. रवी, मंगळ, बुध आणि शुक्र हे तुमच्या चतुर्थातून पंचम स्थानात येणार आहे. अर्थात ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि दशमात भ्रमण करणारा जो गुरु आहे तो या सर्वांना उत्तम प्रकारे साथ सुद्धा देणार आहे. मग जानेवारी महिन्यामध्ये ग्रहमान नेमकं कशा प्रकारचं असेल? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील? जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, हा साधारण 18 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करेल. राशीचा जो षष्टेश आहे शनी, हा शनीसुद्धा तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ हा सुद्धा तुमच्या चतुर्थातून पंचमात भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेला. एकंदरीतच काळजी करू नका. संपूर्ण जानेवारी महिना हा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला आहे. त्याचं कारण असंच राहील की तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक ठरणार आहे आणि गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे समोर येणार आहेत. ज्यामुळे अर्थातच तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमच्यातली एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय दिनांक 12 तारखेनंतर पंचमात येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा सप्तमात भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो अष्टमेश मंगळ हा सुद्धा चतुर्थातून पंचमात येणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. तुमच्या अपेक्षाप्रमाणे गोष्टी होणार आहेत. जर का तुमचे पैसे काय अडकलेले असतील या आधी, ते सुद्धा मार्गी लागणार आहेत. काळजी करू नका. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, आधी तुमचे काही पैसे किंवा काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या असतील, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या मनाजोगं त्या होणार आहेत. नवीन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, त्याचा आउटपुट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळणार आहेत. अर्थात तुमच्या राशीला वेगळं सांगायला नको की पैसे कशाप्रकारे वाचवायला हवेत. त्याच संदर्भातल्या काही गोष्टी घडतील. लक्षात घ्या, या संपूर्ण जो महिना आहे याच्यामध्ये सुरुवात असणार आहे चांगल्या गोष्टींची. तर त्याचा संपूर्णपणे लाभ घ्यायला तुम्ही तयार असायलाच हवं. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा तुमच्या दशमात भ्रमण करतोय, तो आता सध्या वक्री आहे. राशीच्या चतुर्थात असणारे रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह तुमच्या पंचमात जाणार आहे. गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये थोडंसं घरामधलं वातावरण कलुषित झालेलं होतं, गढूळ झालं होतं. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणावर वादविवाद होत होते किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवले असते. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये याच्यापासून संपूर्णपणे तुम्ही लांब जात आहात. म्हणजे या गोष्टी सगळ्या मागे पडणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत ते परत दृढवत होणार आहे. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. जसं की वास्तू नवीन घेणं, वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे लव्ह लाईफ आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे, ज्याला आपण रिलेशनशिप्स असं सुद्धा म्हणतो. इथे सुद्धा थोडीशी गोष्ट जी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारे दिसून येईल. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, चहाच्या कपातली वादळं ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. अर्थात ही गोष्ट तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्याने सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी डोकं वर करू शकतील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. आता कालावधी उत्तम म्हणून सर्व काही सोडून एन्जॉय करायचं असं मात्र नाही. तुम्ही जे काही प्रयत्न घेतलेले असेल, तुम्ही जी काही मेहनत घेतलेली असेल, त्या अनुरूप गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील आणि ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या दशमात भ्रमण करतोय, तो सध्या वक्री आहे आणि राशीच्या सप्तमामध्ये शनी आणि नेपच्यून हे 2 मोठे ग्रह भ्रमण करताय.
विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. गेल्या महिना 6 महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुम्हाला वादविवाद जाणवले असेल, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम याच्या पुढच्या कालावधीमध्ये दिसून येणार नाही. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण जो कन्या राशीकरता जो जानेवारीचा महिना आहे, हा अतिशय चांगला असणार आहे. इथून चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. ती जर का तुम्ही व्यवस्थितपणे घेतले, तर अर्थात आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधात त्याचा फार मोठा वाटा दिसून येईल. खूप मोठा बदलाव, सकारात्मक बदलाव तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो गैरसमज असा थोडाफार दिसून येईल. दिनांक 6 तारखेला रवी आणि शुक्राची युती होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा अतिशय उत्तमच असणार आहे. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. या संदर्भात ही जी युती आहे, ही सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. घरात जे व्यक्तीबरोबर नातेसंबंध चांगले राहतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान आपल्याला मिळू शकतील. भाग्याची साथ या दरम्यान उत्तम प्रकारे लाभणार आहे. दिनांक 9 तारखेला होणारा रवी आणि मंगळ ही जी युती आहे, ही युती थोडीशी त्रासदायक ठरू शकेल. घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचे सुद्धा प्रतियोग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, मंगळ चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग थोडासा घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणे इथपर्यंत याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. दिनांक 15 तारखेला शुक्र जो की तुमच्या पंचमात जाईल, त्याच्याबरोबर भाग्यातला जो हर्षला आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. या दरम्यान जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर तुम्ही चांगला वेळ व्यतीत करू शकता. जर का नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला या दरम्यान मिळू शकेल. दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती तुमच्या पंचमात होणार आहे. जे गर्भवती महिला आहेत, ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं या दरम्यान लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. दिनांक 19 आणि 20 या 2 तारखेदरम्यान बुध आणि मंगळाचा हर्षलशी त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील. भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला लाभेल. चुणूकदास तुम्हाला संकल्पना सुचू शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हे जे दिवस आहेत ते चांगले राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले आउटपुट तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळतील. प्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 18 तारखेला आहे. तर साधारण पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान भावभावनांचे आंदोलन जास्त दिसून येतात आणि या भावभावनांमुळे किंवा इमोशनल याच्यामुळे आपले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.